जय जय राम कृष्ण हरे
रविदीप हिरा दाविती रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णवे पामवर नकळी साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माये बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांचे वचन वारी जन्म दुःख संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णवे पावर नकळे साचार ब्रह्माधिकार तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे निघावया
त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं, स्वभक्त चितरंजनं सदैव नंदनंदनं. विचगोचमस्तकं सुनाद वेणुहस्तकं, अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विद्वेषयन्तं वटशपथशब्देशयानं कालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरी. नमो ज्ञानदेवा, नमो ज्ञानराजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपादनांच विदाय भक्तिं, विलोकी होईल समाधिराजं. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुतं, नमामि जोगं शिरसा गुरुतं, नमामि जोगं शिरसा गुरुतं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्दं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे. अदृश्य दर्शने संतांची या, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्माच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला होतो. महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान, वैराग्य रागरसिक सकल कंठभूषण, ज्ञानेश प्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा जगप्रसिद्ध असा 6 चरणाचा अभंग असून 4 दृष्टांताच्या द्वारा संतांचा स्वरूप, शक्ती आणि कार्य आवश्यकताने तुम्हाला भाविकाला परिचय करून देत असताना जगद्गुरु तुकोबराच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. किती वर्ष आपल्या सोहळ्याला झाले हे सांगता येत नाही. अगदी वेदांताचा शब्द अनादि आहे आणि आदि अनादि. आदि म्हणजे आरंभ, सुरुवात आपल्याला ज्याची सांगता येते, तसाच आपला हा अनादि सोहळा आहे. पण जेव्हापासून एक ज्ञानेश्वरी पारायण, वारकऱ्याची संध्या असणार हरिपाठ, वारकऱ्याचं निधिध्यासन, काकडा आरती, हरिजागर, अशा पद्धतीने एक जो परंपरा आपल्या सोहळ्याला चालू झाली त्याचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि त्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आजची हरिकीर्तनाची सेवा माझे जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुबंधू ज्यांची 2-4 दिवसाच्या नंतर सेवा आहे, ते हरिभक्त पारायण जितू महाराज पाटील यांच्या माध्यमातून हरिभक्त पारायण अजय महाराज आणि आपण सर्वच ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या माध्यमातून अजय महाराज आणि जितू महाराजांच्या या गुरुबंधूच्या माध्यमातून माझ्याकडे ती सेवा प्राप्त झालेली आहे. सात संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. वक्त्याचे ओढ बोलतात, वादकाचे बोट बोलतात. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, लावणी मृदंग सत्तीटाळ घोष सेवू ब्रह्मरस आभरणे. अत्यंत गोड मृदंगाची साथ करणारे हरिभक्त पारायण गुरुवर्य प्रमोद महाराज आणि हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज. आमचे शुभम महाराज आज येऊ शकले नाही. विजयबाबांनी फोनही केला पण आमचा जरा
ते येणं शक्य नसल्यामुळे आज ते नाहीत, पण त्यांची उणीव थोडीशी आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतायत. हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज, इकडे गुरुवर्य प्रमोद महाराज हे गोड प्रदंगाची साथ करतायत. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तने भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. ज्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर आणि गायन ऐकल्याच्या नंतर सद्गुरु भजन मूर्ती भजन पुष्प बोधेबाबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गुरुवर्य हरिभक्त पारायण विजय महाराज आणि त्यांना साथ करणारे हरिभक्त पारायण वासुदेव महाराज यांनी सारंग रागामध्ये अत्यंत गोड चाल भगवत चरणी समर्पित केलेली आहे. दोन्ही बाजूचे गोड दोन चोपदार आणि आपल्या गावातील पंचक्रोशीतील गोड असणारी गुरुस्थानी असणारी गोड सर्व भजनी मंडळ, आपण बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आज ज्यांची ही यजमान पद ज्यांच्याकडे आहे ते हरिभक्त पारायण दिलीप दादा आणि उदय माऊली. नंतर ज्यांनी आजची भूके भजन न होय गोपाला, कधीची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देव गंगा गात्री माझी पांडुरंगा, असं सुग्रास भोजन ज्यांनी प्रसाद महाप्रसाद दिलेला आहे ते हरिभक्त पारायण हरिश्चंद्र महाराज. आणि तदनंतर आपण सर्वच एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला, तुम्ही आम्ही खेळीवरी गदारोळी आनंदे. इथे अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक गायक, अनेक वादक, परमार्थातले जाणते भाविक या ठिकाणी उपस्थित आहे याची मला कल्पना आहे. पण सर्वांचाच नाव उल्लेख करणं हे शक्य नाही आणि ते आपल्यालाही फारसं रुचणारं नाही, कारण आपण संत विचार श्रवण करण्याकरता बसलेला असल्यामुळे आपण सर्वजण संत विचारालाच प्राधान्य देऊन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये काय संदेश आपल्याला देऊ इच्छितात तो प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या 6 चरणाचा अभंग आहे. 4 दृष्टांत आहे आणि 3 प्रकारचा संतांचा परिचय आहे. 6 चरण आहेत, 4 महत्वाचे दृष्टांत आहे आणि स्वरूप शक्ती कार्यत्व आवश्यक आणि संतांचा परिचय जिज्ञासूच्या आग्रहामुळे करून देत असताना तुकोबारायच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हा अभंग आहे. मी ज्या वेळेला सुरुवातीला आपल्या परिसरामध्ये कीर्तनाला आलो ते भगवान परशुराम यांच्या मंदिरामध्ये, त्यावेळेला आपण हा अभंग घेतला होता. त्यावेळेला पहिल्या शेवटच्या चरणाचा काहीसा भाव सांगायला भेटला आणि मग नंतर कीर्तन सेवा आपल्याला समाप्त करावी लागली. तर यावेळेला तो झालेला थोडासा भाव घेऊन पहिल्या चरणाचा काही विस्तार करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करूया. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रवी दीप हिरा जागीती देखणे. रवी शब्दाचा अर्थ आहे सूर्य, दीप शब्दाचा अर्थ आहे दिवा आणि हिरा शब्दाचा अर्थ आहे रत्न. या तिघाहीकडे देवाने प्रकाश नावाचं तत्व दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला देखणे शब्दाचा अर्थ दृश्य दिसणाऱ्या वस्तू आपल्याला दाखवतात, पण न दिसणारा ज्याला भक्तीत देव म्हणतात, वेदांतामध्ये ब्रह्म म्हणतात, वेष्टी दृष्टीने आत्मचैतन्य म्हणतात, ते दाखवण्याचं सामर्थ्य रवी दीप आणि हिऱ्यामध्ये नाही. मग ते दाखवतात कोण? अदृश्य दर्शने संतांच्या त्या अदृश्य आत्मतत्वाचं दर्शन आपल्याला संत करून देतात. आणि अशा अदृश्य असणाऱ्या आत्मतत्वाचं दर्शन करून देणारे जे संत आहेत त्यांचा महिमा मी पामर काय बरे वर्णन करू, काय त्यांचा महिमा वर्णन मी पामर. का म्हणतात नकळे साचार ब्रह्मादिका. साचार शब्दाचा अर्थ यथार्थ, जसा पाहिजे तसा. ब्रह्मादिक देवाला देखील संतांचा महिमा कळत नाही. तसं ब्रह्मदेव म्हणजे सामान्य नव्हे, चतुरानन आहे. 4 मस्तके त्यांना आहेत, 4 डोके आहेत, पण 4 मस्तिष्काने विचार करूनही यथार्थ रीतीने क्षेत्र भेद असल्यामुळे ब्रह्मदेव देखील संतांचा महिमा वर्णन करण्याला समर्थ नाही. तिथे मी कष्टित असणारा पामर काय वर्णन करणार? तुकोबाराय स्वतःला पामर म्हणून घेतात, म्हणजे ते पामर आहे असा त्याचा अर्थ नाही. महापुरुषाची लीनता असते, नम्रता असते, कारण नम्र झाला होता त्याने कोंडले अनंता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा वार. म्हणून तुकोबाराय नम्रता लीनता घेऊन म्हणतात, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी दिना, असं ज्ञानोबाराय हे बोलतात. अशा संतांचा जे अदृश्य तत्वाचं दर्शन करून देतात त्यांचा महिमा मी पामर काय वर्णन करणार. पण आपल्यासारखे काही साधक होते, मुमुक्षी होते, जिज्ञासू होते, सिद्ध लक्षणाने साधक कसे साधक आहे
जी सिद्धांची लक्षण असतात ती साधकांची साधनं असतात. आणि मग जगद्गुरु तुकोबराय ज्यांचं वर्णन करतात ते सिद्ध आहेत आणि आपण सर्वजण साधक आहोत. आणि मग सिद्ध ज्या भूमिकेला प्राप्त झाले त्यांचं वर्णन जर आपण ऐकलं आणि त्याच मार्गाने आपण चालत गेलो तर मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता दिपी दिशे पाहता आपुलीच वस्तू किंवा हरपले आपले पावे ते संता ते पाहता घेवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा अशी स्थिती असल्यामुळे काही साधकाने आग्रह केला. महाराज तरीही सांगा. मग महाराज आणखी काही दृष्टांत देऊन सांगायला लागले. तापली चंदन नेववितो कुडी. कुडी शब्दाचा अर्थ शरीर आहे आणि चंदन हा शीतल असतो. महाराजांचं एक वचन आहे तुका म्हणे करी कळावी शीतळ आयशी जाती बळ चंदनाची किंवा तापली या तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतल करी. उकळत तेल असू दे एक थेंब जर ओरिजिनल चंदनाचा टाकला तर ते बर्फासारखं शांत होतं. हे सामर्थ्य चंदनाचं आहे. तापली चंदन निवळतो कुडी. कुडी शब्दाचा अर्थ स्थूल शरीर. याला जर ताप आला ज्वर आला आणि चंदनाचा लेप दिला तर ते शांत होतं. परंतु त्रिगुण तो काढी संत संग. महाराजांचे एक वचन आहे मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. अंतकरणातली जी तळमळ आहे त्रिविध तापाने झाली हृदयाची होळी आहे ती घालवण्याचं सामर्थ्य चंदनात नाही. त्रिगुण तो काढी संत संग. आणखी महाराज म्हणतात माय बाके पिंड पाळीला माया. आपले जन्मदाते जननी जनक आपले माता पिता प्रेमाने ममतेने आपल्या या पिंडाचं म्हणजे शरीराचं पालन पोषण करतात. त्याच्याकरता हाडं झिजवतात श्वास खर्ची घालतात रक्त आटवतात आणि आपल्याला ते तळहाताच्या फोडासारखं जपून लहानचं मोठं करतात. आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतात आणि जगत आपल्याला दाखवतात. पण आपल्या पाठीमागे लागलेली जन्म मरणाची दुर्धर भयंकर भयावह असली जी परंपरा आहे त्यातून आपल्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य आपल्या जननी जनक माता पित्यामध्ये नाही. म्हणून जन्म मरण जाया संत संग. आणि महाराज पुन्हा म्हणतात संतांचे वचन वारी जन्म दुःख. संतांच्या वचनामध्ये संतांच्या शब्दामध्ये असं विलक्षण सामर्थ्य आहे का आपल्या जन्मामध्ये जीवनामध्ये जे दुःख आहे पाठी लागलेलं अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसाय पाषाण भुटती भयकाप चित्ती भरला असे. अनेक असणारी जी दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य हे संतांच्याच वचनामध्ये आहे. संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ती भूक निवारण. आपण किती 56 प्रकारचे मिष्टान्न खाल्ले तर आपली क्षुधीची भुकीची पीडा निवृत्त होते. परंतु जन्माचं दुःख निवृत्त मिष्टान्न करू शकत नाही. ते करण्याचं सामर्थ्य संतांच्या वचनामध्ये आहे. रविदीप हिरा हा एक दृष्टांत, चंदनाचा हा दुसरा दृष्टांत, माता पिता हा तिसरा दृष्टांत आणि मिष्टान्न हा चौथा दृष्टांत. अशी 4 दृष्टांत देऊन संतांचा अलौकिक महिमा वर्णन करत असताना अर्थातच संतांचा स्वरूप शक्ती आणि कार्यत्व अवच्छेदकाने तुम्हाला भाविकाला परिचय करून देत असताना तुकोबराच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल आणि मग जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावेरी गावाय. आपल्याला अदृश्य आत्मतत्वाचं दर्शन घ्यायचं असेल तर एक पहिलं फल, त्रिगुणाच्या आतीत जायचं असेल तर हे दुसरं फल आहे. जन्म मरणाची दुर्धर भयंकर भयावह असणारी परंपरा ही निवृत्त करायची असेल तर हे तिसरं फल आहे. आणि जीवन मुक्तीचं विलक्षण सुख जर आपल्याला अपेक्षित असेल तर आपण काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात तुका म्हणे जवळी जावे पण कसे जावे न पाचारिता जावे. हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. न बोलवता जावं. मनुष्याने सन्मानाची मानापानाची अपेक्षा निश्चित करावी पण कुठे करावी आणि कुठे करू नये हे आपल्याला कळावं. विठ्ठल आमचे गुरुदेव सद्गुरू साधक गुरुदेव संजय डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा बऱ्याच वेळेला पाठामध्ये सांगतात 3 स्थान आहे. पहिलं स्थान आहे बोलवलं तरी जाऊ नये. दुसरं स्थान आहे बोलवलं तरच जावं आणि तिसरं स्थान आहे न बोलवता देखील जावं. ते आजच्या अभंगात सांगितलेलं आहे. पहिलं स्थान आहे बोलवलं तरी जाऊ नये. कुठे जाऊ नये. ज्या ठिकाणी आपलं जीवन हे उद्ध्वस्त होणार आहे. आपलं कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, राजकीय जीवन, वैवाहिक जीवन हे सर्व आपलं जीवन तिथे दावाला लावून उद्ध्वस्त होणार आहे अशा ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण असेल तरी जाऊ नये. दुसरं स्थान
काही व्यावहारिक सोहळा असेल अशा ठिकाणी आपल्याला निमंत्रण आहे का, तेही एकट्याला आहे का परिवाराला आहे, आणि ते कसं आहे हा विचार करून जावं. म्हणजे या ठिकाणी सत्संग आहे, हरी जागर आहे, हरी कथा आहे, आपल्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा निवृत्त होणार आहे. अशा ठिकाणी आपलं पत्रिकेवर नाव आहे का, कीर्तनकाराने आपल्या नामाचा उल्लेख केला का, आपला सन्मान केला का, असा कुठल्याही माना सन्मानाची अपेक्षा इथे करू नये. आणि इथे जर आपण केले तर आपल्यासारखे दळबद्री आपणच आहोत. कारण हे स्थान आहे, इथे बोलवण्याची अपेक्षा कधीही करू नये. तुका म्हणे जवळी न पाचारिता झालं. बघा तुम्ही 3 स्थान, याचे 3 दाखले आपल्याला पाहायला भेटतात. बोलवलं तरी जाऊ नये पहिलं स्थान, गेला तर महाभारत घडतं. बोलवलं तरच जावं, नाही गेला तर भागवत महापुराणामध्ये साक्ष, आणि न बोलवता जावं हे आपल्या 50 वर्षाची साक्ष आहे. पहिलं स्थान आहे, बोलवलं तरी जावं. कबीरदासजीचा एक दोहा आहे, तंबाकू दारू गांजा मत पी यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है, जाम पे जाम क्या पीते हो, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, प्याला पिओ हरि नाम का सारी जिंदगी सवर जाएगी. अर्थात आपलं आणि आपल्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतं असं जे द्युत आदी करून काही कर्म असेल, जे शास्त्राने निषिद्ध म्हणून प्रतिपादन केलेलं आहे, इथं महापुरुष कलंजम महाभक्ष, शराब महापिब, असत्य महाभूया, अधर्म महाचर, जे आपल्याला करू नका म्हणून सांगितलं, आणि अशा ठिकाणी एखादा आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देत असेल, आपण जाऊ नये. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, महाभारतामध्ये जेव्हा कौरव आणि पांडव एक प्रकारचं ते खांडव वन पांडवाला दिलं जातं. पांडव तिथे राहतात, त्याचं ते इंद्रप्रस्थ करतात. परमात्मा पांडुरंग द्वारकेचा राणा पांडवा घरी त्यांच्या पाठीशी परमात्मा असल्यामुळे त्याचं इंद्रप्रस्थ निर्माण होतं. आणि मग धर्मराज युधिष्ठिर तिथे राजशी यज्ञ करून ते अधिपती होतात. अशा वेळेला शकुनी, दुर्योधन, दुशासन, कर्ण आदी करून मंडळींनी धृतराष्ट्राच्या माध्यमातून पांडवाला द्युत कर्माचं निमंत्रण दिलेलं असतं. त्यावेळेला धर्मराज असणारे विदुर काका, पितामह भीष्म, आचार्य द्रोण अशी जाणती मंडळी धर्मराज युधिष्ठिराला म्हणतात जाऊ नये. पण कधी कधी मोठ्या मनुष्याचा चांगुलपणाच कधी कधी त्याला त्याच्या पतनाला कारण ठरतो. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात क्षत्रियाला द्युत कर्म हे नाकारता येत नाही, युद्ध हे नाकारता येत नाही, म्हणून मला गेलं पाहिजे. जातात आणि गेल्याच्या नंतर काय घडते आपल्याला सर्वांना माहिती आहे. तिथे द्युत कर्म होतं, जरासंधाच्या अस्थिचे फासे बनवले जातात, ते सर्व दुर्योधनाच्या बाजूने पडतात. आणि परिणाम असा झाला की धर्मराज युधिष्ठिर इंद्रप्रस्थ गेलं, सर्व सैनिक गेलं, चारी भाऊही गेले, शेवटी स्वतःला दावा लावलं, आणि शेवटी राणी द्रौपदीला सुद्धा त्यांनी दावावर लावलं, आणि पुढे महाभारत घडलं. कारण अशा ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, गेले त्याचा परिणाम महाभारत आहे. दुसरं स्थान आहे, बोलवलं तरच जावं, न बोलवता जर आपण गेला तर अपमान होण्याची दाट शक्यता असते. याकरता भागवत महापुराणामध्ये त्या दक्ष असतो, रिकाम्या जागा भरा या सदरामध्ये दक्षकडे प्रजापती पद प्राप्त झालेलं आहे. पद आला की मद येतो, पद आणि मद या दोन्हीचा समन्वय साधणं हे चांगल्याला जमत नाही, आणि ज्याला जमलं तो मात्र निश्चित संत होतो, भगवत साक्षात्कारी होतो. त्या दक्षाकडे पद आलं, मद आला, अहंकार आला, आणि मग जी माना पाना करता हपापलेली मंडळी असतात ते आपल्या सन्मानामध्ये कोण किती उभे राहिले हे त्यांच्या लक्षात येत नाही. तिकडे लक्षही त्यांचं नसतं, कोण उभे राहिली नाही तिकडे लक्ष असतं. दक्ष ज्या वेळेला त्या सभेमध्ये आला, सगळी 33 प्रकारची देवता, 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, ही सगळी मंडळी उभी राहिली. पण त्याच्यामध्ये तिघे राहिले नव्हते. त्यामध्ये एक आहे भगवान शंकर, दुसरे आहे ते ब्रह्मदेव, आणि तिसरे आहे महाविष्णू. जी उत्पत्तीचे खातं ज्यांच्याकडे ते ब्रह्मदेव, पालनाचं खातं आहे ते भगवान विष्णू, आणि संहाराचं आहे ते भगवान शंकर. ज्या वेळेला ब्रह्मदेव उभे राहिले नाहीत, दक्ष म्हटलं काही जरी झालं तर ते माझे वडील आहे, माझे जनक आहे, आणि मुलाच्या सन्मानामध्ये वडिलांनी उभं राहिलं पाहिजे असं काही नाही. दक्षाने त्याला वाईट वाटलं नाही. नंतर त्याने विष्णूकडे बघितलं, म्हटले विष्णू तर आपले आजोबा आहेत, कारण जयाची नाभी कमळी जन्म चतुरांना लावला. कारण विष्णूच्या नाभीतून जन्म कुणाचा झाला? ब्रह्मदेवाचा. म्हणून ब्रह्मदेव हे माझे वडील आहेत आणि विष्णू माझे आजोबा आहेत. आजोबांनी सुद्धा नातवाच्या सन्मानामध्ये नाही उभं राहिलं तरी काही हरकत नाही. पण ज्या वेळेला भगवान शंकराकडे पाहिलं, आणि दक्ष जर म्हटलं असता एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, आणि आदिनाथ उमा बीज प्रगटले,
पण या दृष्टीने दक्षाने बघितलं नाही, व्यावहारिक नातेसंबंधाने बघितलं. दक्षाची कन्या, तिचं नाव आहे सती, आणि माझा हा जावाई आहे, आणि जावाई माझ्या सन्मानामध्ये उभा राहत नाही. दक्षाला वाईट वाटलं. दक्ष भयंकर भगवान शंकराला बोलला. पण पूर्वी मनी ऑर्डर पाठवली जायची, आणि वेळेला आपण ती सोडवली नाही तर ती ज्याने पाठवली त्याच्याकडे वापस जायची. तशी भगवान शंकर समाधीस्थ असल्यामुळे तुकोबाराचं वचन आहे, अनुहाती गुंतला नेने बाह्य रंग वृत्ती येता बघ बळ लागे. दक्ष काय बोलतो, कुणाला बोलतो हे ऐकण्याकरता भगवान शंकर तिथे नव्हतेच, कारण ते भजनकरी महादेव राम सदाशिव रामचिंतनामध्ये रममाण झाले होते. प्रभू रमंती योगिनो यस्मिन इति रामा, रामरायाच्या चिंतनामध्ये रममाण झाल्यामुळे भगवान भोले बाबाला कळालं नाही. आणि मग शेवटी दक्षाचं समाधान तेवढ्यावरती झालं नाही. त्याने एक दामिक यज्ञ केला, सर्वांना निमंत्रण दिले भगवान शिवाला सोडून, आणि त्यामध्ये दक्षाने भगवान शंकराचं पूजेचं स्थान ठेवलं नाही, आणि सगळ्यांना सांगितलं येताना तुम्ही कैलासावर या, माझा जावाई सन्मानी आहे तो येणार नाही, पण माझी लेक सती आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सतीने ते बघितलं. सगळ्यांनी सांगितलं सती जी आहे, अहो म्हटले कुठे निघाला, म्हणले तुझ्या वडिलांच्या घरी अर्थात दक्षाकडे यज्ञ आहे, तुम्हाला निमंत्रण नाही. सती म्हणायला लागली तसं नाही, कोणतीही जी कन्या असते आपल्या वडिलांचा अवमान ती सहन करत नाही. सतीने सांगितलं अहो तसं नाही, ते गहाळ झाला असेल, येईल किंवा आला असेल, आम्हाला कळालं नसेल, तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो. आणि मग सती भगवान शंकराला म्हटलं ऐकलं का, तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे, आपण गेलं पाहिजे. मग त्यावेळेला दक्ष यायला तयार. आपलं भगवान शंकर सतीला सांगतात सती विना आमंत्रणाचा आपण जाऊ नये. पण सतीने सांगितलं देवा कुठे जाऊ नये, म्हटले जे परक्याचं घर असेल तिथे जाऊ नये, आपल्या घरी आपल्याला बेल वाजून मी येऊ का असं विचारावं लागत नाही, माझ्या बाबाचं घर आहे. मग सती जाणार आहे. भगवान शंकर हे त्रिकालदर्शी आहे. सती इथे राहिली तर ती झुरत मरणार आहे, आणि गेली तर यज्ञामध्ये उडी घेऊन मरणार आहे, तिचा मृत्यू अटळ आहे. आता आपण थांबवण्यात अर्थ नाही. भगवान भोले शंकराने सांगितलं तुला जायचं तर तू गणाला घेऊन जाऊ शकते, मी मात्र येणार नाही. आणि शेवटी सती तिला आपल्या बहिणीचा आईचा मोह प्रेम अधिक, आणि ती सती गेली. गेल्याच्या नंतर ज्या वेळेला भगवान शंकराचं पूजेमध्ये स्थान दिसलं नाही तर सतीने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली, आणि सतीने स्वतःला संपून घेतलं. विना आमंत्रण होतं, आमंत्रण नसताना सती गेली. त्याचा परिणाम सतीला सती न जाता सती जावं लागलं. अर्थात दुसरं स्थान आहे की बोलवलं तरी जाऊ नये, म्हणजे बोलवलं तरच जावं, पहिलं बोलवलं तरी जाऊ नये. आणि तिसरं स्थान मात्र न बोलवता जावं. पण न बोलवताही कसं जावं, जिथे आपल्या आत्मउद्धाराचं स्थान आहे. ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथा पारायण आहे, एकनाथी भागवताचं पारायण आहे, सत्संग आहे, हरिकथा आहे, हरिजागर आहे. ज्या ठिकाणी को अहम कथमिदम जातम को वै कर्तासि विद्यते उपादानं किम अस्त्य विचार स्वयं विदुषा. हुयम आहे, मी नेमका कोण आहे, मी आलो कुठून, मला जायचं कुठं, माझा अंतिम ध्येय काय, हा विचार जिथे आपल्याला ऐकायला भेटतो. आणि दानवराय म्हणतात विचाराचा निरसरे प्रपंच सहज सांडवरे, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. आत्मतत्वाचा साक्षात्कार आपल्याला ज्या संत महापुरुषाच्या सहवासात होणार आहे, वैसता संतांची संगती कळवा आणि कमळापती आपले कोणीच नव्हते, निश्चित चित्ती दृढ झाला. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलतत्व, आणि निश्चलतत्वे जीवनमुक्तम. इथपर्यंत घेऊन जाणारा जो सत्संग आहे तिथे मनुष्याने आमंत्रणाची अपेक्षा पाहू नये, मान सन्मानाची अपेक्षा करू नये. मग कसं जावं तर न पाचारिता जावं. पण न पाचारिताही कसं जावं हे निरूपण करता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज बोलतात बघा. संत चरण भावे
आणि संत चरणी भावे हे मर्म आहे. तुमच्या गुरुजींचं वाक्य आहे, वर्म आणि मर्म जाणून केलेलं कर्म हे इष्टफल देतं. आणि वर्म मर्म न जाणता केलेलं कर्म हे आपलं अनिष्ट करतं. विठ्ठल न आचरित हे वर्म आहे. चुकली या वर्म हे राहते. प्रत्येक गोष्टीचे एक विशिष्ट वर्म असतं. ज्याला त्यातलं वर्म कळतं ती व्यक्ती कमी श्रमामध्ये फल प्राप्त करून घेते. पखवाज लावण्याचे एक वर्म आहे. मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य ते 4 गट्ट्या असेल किंवा एका गट्ट्यामध्ये ते विशिष्ट ठिकाणी लावला की सगळी घरं लागली जायची. बऱ्याच वेळेला हातोड्या मारून मारून कधी कधी पखवाज फुटायची वेळ येते, फक्त लावल्या जात नाही. याचं कारण काय? त्याचं कारण ते वर्म आहे. ते बाबाला वर्म माहिती होतं. एखादी विशिष्ट चाल कशी गावी हे बोधे बाबाला त्याचं वर्म माहिती होतं. एखादा अभंगाचं निरूपण श्रोत्याच्या गळी उतरण्याकरता कसं करावं गुरुनामगुरु स्वानंद सुखराशी सद्गुरु जोग महाराजांकडे त्याचं वर्म होतं. आणि मग वर्म जाणून ते कर्म केलं का ते लाभ देतं, ते फळ देतं आणि ते स्वतःलाही आनंद देतं आणि इतरालाही आनंद देतं. विठ्ठल तुका म्हणे जवळी न पाचारिता हे वर्म आहे. आणि संत चरणी भावे रिगावा हे मर्म आहे. मग भाव पूर्ण अंत करणारी मुळात असा आहे, मनुष्य संताकडे जाताना भाव खातो, भावाने जात नाही. आणि तो भाव खाल्ला, भाव घेऊन नाही गेला तर त्याचं पतन होतं, उत्थान होत नाही. विठ्ठल भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. आणि आपल्या सर्वांच्या पाठातलं वचन आहे, भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा आहे. भाव लागतो. कसा भाव पाहिजे? मुळात भाव अर्थात भांडवल गाठी ते विश्वास. झालं ते झालं निश्चित असं न पाहि मागिल ते वास कृती सोस सेवेचाची. देवा कारणे भाव तस्मा द्यावे न लगे फार सीमित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता का. भाव ही दाखवण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची आहे. पण तरीही आपल्याला कळेल असा भाव जर पाहायचा म्हटलं तर महाभारतामध्ये 1 मिनिटाकरता आपण जाऊया. आपल्या सर्वांना कल्पना आहे त्या 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवासाच्या काळामध्ये पांडव हे अरण्यामध्ये राहतात. आणि एक दिवस भल्या पहाटे 9च्या दरम्यान त्या सुभद्रेने द्रौपदीने काहीतरी सुग्रास भोजन केलं. त्या फोडणीचा अत्यंत दिव्य असा सुगंध आला आणि कुंती मातेला खूपच प्रसन्न वाटलं. तिला वाटलं आज काहीतरी विशेष बेत आहे. गोपालकृष्ण आपल्या कुंतीला जेवायला असले तर किती बरं होईल. आणि पण परमात्माने द्वार केला. आपण आहोत तिकडे त्या इंद्रप्रस्थाच्या कुठल्या तरी जंगलामध्ये अरण्यामध्ये. इतक्या कमी वेळात देवाला कोण आणेल? मग विचारलं तुझा सखा आहे. अर्जुनाला विचारलं कोण? भगवान श्रीकृष्ण. सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक करून. अर्जुनाला विचारलं भगवान श्रीकृष्णाला बोलवत असतं म्हणजे जेवायला म्हटले हो. कधी म्हटले आता तासभराने. अर्जुनाने सांगितले इतक्या कमी वेळेत ते शक्य नाही. इतर तिघाला विचारलं धर्म नकुल सहदेव, त्यांनी सांगितलं ते शक्य नाही. मग याला तर विचारून उपयोगिता नाही, कारण याला 2च गोष्टी आवडतात. फार झालं तर 3 झोप घेणं, जांभळ्या देणं आणि उरलेल्या वेळेत खाणं. त्याचं नाव भीमदादा. याला कशाला विचारावं, कारण हा आळशी आहे. हे जर नाही म्हणतं तर पण पुन्हा हा म्हणायला नको मला विचारलंच नाही आईने. आणि मग भीमाला 5 आवाज दिले. नंतर तो 6व्याला म्हटलं काय काय पाहते कशा करता बोलवलंस? म्हटले काही नाही. अरे कृष्णाला जेवायला बोलवायचं होतं, तो बोलवतोस का? भीमाने सांगितलं कधी? म्हटले 1 तासाने. भीम म्हटलं तब्बल 60 मिनिटांनी. म्हणजे किती मिनिट बाकी आहे? इतक्या लवकर मला कशाला उठवते, मला जरा झोपू दे. भीम पुन्हा झोपला. अरे आता स्वयंपाक झाला. म्हटले पात्र वाढले नाही. म्हटले मग पात्र वाढून घ्या. अरे आता पात्र टाकले. म्हणजे पात्रावर मीठ? म्हणजे नाही. मग मीठ इकडे यायचं नाही, मीठही वाढून घ्या, कारण लवणेवीनं चवीने येते ते अन्न. मीठही वाढून झालं. म्हणजे तूप? म्हणजे नाही. मग चूप तोपर्यंत नाही, तुपही वाढून घ्या. आता तुपही सगळं झालं. म्हटले संकल्प सोडला नाही. म्हटले संकल्प सोडून घ्या. वदने कवळ घेता. म्हटले तेही झालं. 15 वाद्य म्हटले नाही म्हणून घ्या. हे काय सोपी पद्धत नाही. म्हणजे 15 वाद्यही म्हटलं. आता वदने कवळ तेही झालं. रावणा ते म्हटले नाही, ते आपण म्हणत असतो. हे सगळं झालं. म्हटले आता मग भीम उठला आणि 10 मानाची गदा घेतली. मोकळ्या मैदानात आला. दर फिरवली, वर झोपून दिली. डोळे मिटले. खाली भीम उभा राहिला आणि भीम सांगतो एक गोपाला, एक कृष्णया, एक कन्हैया, तुझा हा भीम जगात राहावा असं वाटत असेल तर वरच्यावर गदा पकड आणण्याचा तुझा भीम केला. भीम म्हटलं काय होईल? रोज आईची मला भरवते. सगळं तीर्थाची धुई जी एका माता पितरी ती शेबीशी केली शरीरे नोंद केले. एक तर माझ्या आईची
देव घरी येण्याची इच्छा पूर्ण होईल, नाही तर मी देवा घरी जाईल, या पलीकडे काय होईल? दृढ निष्ठा आहे. दोन पैकी एक होईल, एक तर देव घरी येईल नाही तर मी देवा घरी जाईल. पण एक तर देव तरी घरी येईल नाही तर मी तरी देवा घरी जाईल, अन्यथा हाच नेमात न फिरे मागाय. भीमाने निर्णय केला, डोळे मिटले, वरून 10 मानाची गदा येते, भीमाच्या मस्तिष्कामध्ये पडणार, एक मुंगीच्या पावलाचा अंतर राहिलं आणि भीमाचा 2 मस्तिष्काची शक्ल होणार आणि भीम आनंदात विलीन होणार. पण चमत्कार घडला. भगवान परमात्म्याने ती गदा वरच्यावर पकडली, खाली आले, म्हटले हे बिंडो, तुझं काय डोकं गुडघ्यात मेंदू आहे का? तुझं डोकं म्हणजे काय आमच्या मारुती बाबाचा शब्द आहे, टोपी अडकवण्याची खुंटी आहे का? त्याच्यात काही आहे की नाही? अरे काय निमंत्रणाची पद्धत असते का? भीमाने सांगितलं देवा याच्यापेक्षा वेगवान आपल्याकडे साधनच नव्हतं. म्हटले पण पुन्हा म्हटले वंश चुकून नाही, पण आता जे व्हायला बसा. आणि परमात्मा आले, दृष्टांतही संपला. हा भाव आहे, हा श्रद्धा आहे, हा विश्वास आहे. गुरुवर्य ते चैतन्य महाराज म्हणत असतात, असा प्रसंग ऐकून नंतर तुम्ही उठाल कीर्तन झाल्याच्या नंतर आणि 4-10 मानाचा असा धोंडा घ्याल, वर फेकाल आणि तो खाली येईल, वाट पाहाल, असं सुखू करू नका. तुमच्या पुण्यतिथीचे कीर्तन मलाच करावं लागेल तर तेवढी आपली श्रद्धा, तेवढी आपली निष्ठा, तेवढा आपला दृढ भाव असला पाहिजे. त्याला म्हणतात संत चरणी भावे रेखावा. भाव असला पाहिजे. किती भाव असला पाहिजे भजन त्याला सांगतो ते. महाराज म्हणून गोंदवलेकर महाराजांचे गुरुजी आमचे डॉक्टर बाबा ही गोष्ट सांगत असतात पाठामध्ये. ते तुकाई महाराजांच्या गोंदवलेकर महाराजांच्या स्वप्नामध्ये राघव आले, प्रभू रामचंद्र आले. एक अमुक ठिकाणी तुकाई महाराज आहेत, त्यांना तुम्ही गुरु करून घ्या. ते संत आहेत, कदाचित तुमची परीक्षा पाहिजे, मागात घेऊ नका, त्यांना तुम्ही गुरु करा. ते तुकाई महाराजांकडे गेले. एका नदीच्या काठी तुकाई महाराज बसलेले आहेत. बसत असताना काही त्यांची ध्यानधारणा चाललेली आहे आणि समोरून गोंदवलेकर महाराज आलेले पाहिल्याच्या नंतर तुकाई महाराजांनी गोटे घेतले, त्यांना गोटे मारायला लागले. आता त्यांना गोटे बरेच लागले, त्यांचं डोकं फुटलं, रक्त बंबाळ ते झालं, आणखी बरेच काही त्रेधा झाली, पण त्यांनी माघार घेतली नाही. ते गोटे खात खात पुढे गेले आणि शेवटी त्यांचे चरण पकडले. म्हटले मला राघव स्वप्नात आलेले आहे आणि गुरु ते ज्ञानी आत्मदर्शन दर्शन समाधान हाती द्यायचे. गुरु शब्द अंधकाराशा, गुरु शब्द विरोधका, अंधकार विरोधित्वा गुरु नीती अभिधीयते. मी तुम्हाला गुरु करून घेण्याकरता आलेलो आहे, मी तुमचे चरण सोडणार नाही. तुकाई महाराज म्हटले चालता हो. नाही म्हटले मी जाणारच नाही. एक तर प्राण जाईल, प्राण जाईल वचन न जाईल. आता मी माघार घेणार नाही, कारण ज्या राघवाने मला स्वप्नात सांगितलं त्यांचंच हे वचन आहे, प्राण जाईल वचन न जाईल. आणि त्यांनी मला सांगितलं मी आता तुम्हाला तुमच्याकडनं गुरुबोध घेतल्याशिवाय मी माघार घेणार नाही. म्हटले मग माझं सांगेल ते ऐकावं लागेल. म्हटले ऐकणार नाही. म्हटले मग आता हे कोण आहे? म्हटले छोटी छोटी बाळ आहे. म्हणजे एक काम कर, 1-2 बरसाचा खड्डा खोद. त्यांनी खोदला. म्हणजे लेकरं उचलली, म्हणजे टाक त्याच्यात, टाकली. आता माती भरून टाकली आणि त्याच्यावर ध्यान लावून बस. डोळे उघडायचे नाही. त्या गोंदवलेकर महाराजांनी ती 4-2 लेकरं खेळत होती, ते खड्डा खोदला, त्याच्यात लेकरं टाकली, वरून माती ओढली, ती लेकरं मध्ये गाडलेली आहे आणि वर ध्यान लावून बसले गुरुजीच्या आज्ञा. आणि गुरुजी गावात गेले. गावात जाऊन सगळ्या लोकांना सांगितलं कोणतरी ढोंगी संधी साधू आलेला आहे आणि त्याने तुमची लेकरं गड्डा खोदून खाली गाडलेली आहे आणि वर तो ध्यान लावून बसलेला आहे. आता ज्या आईबाप हे कळाल्याच्या नंतर ते आईबाप रागे आले आणि त्यांनी बघितलं ते तुका काय गोंदवलेकर महाराजांना मारला, खूप मार दिला, अगदी ते बेशुद्ध पडले. आणि मग सगळ्या लोकांनी विचार केला आता मारून तर आपले लेकरं काही येणार नाही, किती मारावं. आता मार खाण्याच्या अवस्थेतही राहिले. ते निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर मग त्यांच्या तोंडात पाणी मारलं. त्या तुकाई महाराजांनी उठवल्याच्या नंतर म्हटले आता पुन्हा मला गुरु करणार का? त्यांनी सांगितलं हो, आताही मी तुम्हाला गुरु करणार. ही जरी परीक्षा घेतली असली तरी मी माघारी जाणार नाही, कारण राघवाचा मला आदेश आहे. आणि मग ते परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांनी त्याचा स्वीकार केला. आता सांगितलं ती माती बाजूला करा, केली आणि त्या लेकराला बोलवलं. त्याचं सामर्थ्य ते कानोबा पाठकासारखं ती पुन्हा लेकरं प्राप्त झाली. ही गुरुची लीला असते. पण त्या पहिल्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हावं लागतं. सबर के फल मीठे रहते, भगवान के घर देर है मगर अंधेर नाही म्हणतो आपण. तसं गुरु सुद्धा बऱ्याच वेळेला आपली परीक्षा पाहतात. तशा वेळेला आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. सात्विक धैर्य त्यागता कामा नये, ते त्यांनी त्यागलं नाही. हाच एक प्रकारचा भाव आहे, हाच प्रकारचा विश्वास आहे. अशी दृढ निष्ठा, दृढ विश्वास, दृढ श्रद्धा धरून आपण जर सद्गुरूकडे गेलो तर त्याचा लाभ काय होतो? आपल्याला अदृश्याचं दर्शन प्राप्त होतं. हा विषय निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या पुन्हा उत्तरार्धामध्ये सांगतो.
मर्यादित हे वर्म आहे. भाव गुण अंत करणारे हे वर्म आहे. आणि संतांकडे जाण्याचं कर्म केलं तर आपल्याला लाभ काय प्राप्त होईल? अदृश्य दर्शनी संतांचे अदृश्य असणाऱ्या आत्मतत्वाचं आपल्याला दर्शन होईल, तुला अपरोक्ष साक्षात्कार होईल असं बोलतात. आणि जे दर्शन करून द्यायला कोण असमर्थ आहे तर तिघाचा उल्लेख करतात, रवी, दीप आणि हिरा. आपण सुरुवातीलाच बोललो रवी नाम सूर्य, त्याच्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे. भगवान ज्ञानोबा भगवती ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात, पूर्व दिशेच्या राहुली उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशा ते काळी काळीमान आहे. किंवा दुसरे कोबी आहे, सूर्य आदिष्टली प्राची जगा राणू दे प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. म्हणजे सूर्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे, दिव्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे. तुकोबराय म्हणतात, दीप न देखे अंधारा आता ह्याची जतन करा. किंवा दीपानाई पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर आवडी गोड. म्हणजे दिव्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे आणि हिऱ्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे. आता ही इलेक्ट्रिक पॉवर, विद्युत, याचा शोध लागला म्हणून आपण या प्रकाशात आता हे कीर्तन 16 आपला चालू आहे. पण आपल्या पूर्वजांनी सुद्धा रात्री काही व्यवहार केलाच ना, त्यावेळेला तर ही विद्युत नव्हती. मग अशा वेळेला ते काय करायचे, आपण जशी घराला पीओपी करायचो तशी ती राजे महाराजे किंवा पूर्वज अशी कोंदणं करायची, हिऱ्याला पैलू पाडायची, ती त्याच्यामध्ये बसवायची, ते हिऱ्याच्या प्रकाशामध्ये ती व्यवहार करायची. म्हणजे हिऱ्याकडे सुद्धा प्रकाश नावाचं तत्व आहे. मग रवी, दीप आणि हिरा हे तिघही आपल्याला दाखवतात. मग काय दाखवतात? देखणे दाखवतात, म्हणजे दिसणारे पदार्थ दाखवतात. पण न दिसणारा जे वेदांतामध्ये त्याला समष्टी दृष्टीने ब्रह्म म्हणतात आणि व्यष्टी दृष्टीने त्याला आत्मा प्रत्येक तोंपदची साक्षी कूटस्थ अशी संज्ञा आहे. संवित म्हणतात पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये. आणि ते दाखवण्याचं सामर्थ्य मात्र या तिघाहीकडे नाही. त्यात असं आणखी एक विशेष आहे, हे रवी, दीप, हिरा हे तिघे देखणे दाखवतात. पण देखणे दाखवत असताना सुद्धा काही दोष विवर्जित असेल तर दाखवतात. त्यामध्ये काही दोष आहे, अति दूरत्वात, अति सामिप्यात, इंद्रिय घातात, मरण अवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, समनाविहाराच, अभिभवात असे जवळपास सांख्यकालिका नावाच्या ग्रंथामध्ये 8 दोष सांगितले आहेत. या 8 दोषांनी विवर्जित असेल तर ते आपल्याला दाखवतात. त्यापैकी एकही दोष आला तर त्यांचं दाखवण्याचं सामर्थ्य नाही. त्यात एक दोष सहज सांगतो, अति दूरत्वात. आता कल्पना करा, एखादी अशी एखादा कबूतर आहे किंवा एखादी चिमणी आहे, आपल्याला दिसते समजा, पण हीच उडत काही विशिष्ट उंचीवर गेल्याच्या नंतर ती आपल्याला दिसत नाही. दिवस नाही का? आहे. रवी नाही का? आहे. प्रकाश नाही का? आहे. आपले डोळे चांगले नाही का? तेही आहे. पाहण्याची इच्छा नाही का? तीही आहे. मग दिसत का नाही? दोष आला, अति दूरत्वात, म्हणून दिसत नाही. दुसरा आहे अति सामिप्यात. आमच्या माता भगिनी आपल्या सौंदर्यामध्ये भर पडावी म्हणून डोळ्याला काजळ लावतात. ते हातावर घेतल्याच्या नंतर दिसतं, पण ते जवळ जवळ नेताने एकदा येथे लावल्याच्या नंतर ते काजळ दिसत नाही. ते काजळ नाही का? बरं, रवी, दीप, हिरा नाही का? प्रकाश आहे, पाहण्याची इच्छा आहे, पण का दिसत नाही? दोष आला, अति सामिप्यात. रवी, दीप, हिरा दाखवत नाही. देखणं आहे काजळ, देखणं आहे ते कबूतर नावाचा पक्षी, पण अति दूरत्वात दोष आला किंवा अति सामिप्यात दोष आला ते दाखवायला समर्थ नाही. अति दूरत्वात, अति सामिप्यात, इंद्रिय घातात. 5 आंधळी आहे, त्यांनी पालखी काढली सुरदासची भक्त आणि ज्ञानोबा तुकाराम गजरकर मध्ये निघाले आणि कानावर वारताली, अरे हत्ती आला, हत्ती. त्या 5 अंध व्यक्तीला पाण्याची इच्छा झाली. कसा असतो हत्ती? एका डोळसाला घेऊन गेले आणि त्या डोळसाने 5 अवयव त्या 5 जणांच्या हातात दिले. एकाला पाय दिला, एकाला सेफ्टी दिली, एकाला सोंग दिली, एकाला कान दिला, एकाला पृष्ठभाग दिला. आणि यालाच हत्ती असतात म्हटले. एक जण म्हणला आपला खांबासारखा आहे, त्याला काय होतं हातात? त्याच्या पाय होता. एक म्हटलं हत्ती सुपासारखा आहे, त्याच्या हातात काज. एक म्हटलं तो पहाडासारखा आहे, तो पृष्ठभाग आहे, उदराचा भाग आहे. एक जण म्हणू लागला हत्ती मुसळासारखा आहे, त्याच्या हातात सोंड आहे. एक जण म्हणू लागला हत्ती चाबुकासारखा आहे, त्याच्या हातात ती हत्तीची शेपूट आहे. मग या सर्वांना सूर्याने दाखवायला हवं. त्यांना पाहण्याची इच्छा आहे, पण का दाखवत नाही? इंद्रिय घातात नावाचा दोष आहे. अति दूरत्वात, अति सामिप्यात, इंद्रिय घातात, सौक्ष्म्यात. इथे काही जीव जंतू आहे, ते बहिर्गोलक आपण जर घेतलं तर त्यातून आपल्याला ते दिसतात आणि असे आपल्याला दिसत नाही. म्हणजे नाही का? आहे. बरं, आता दीप नाही का? दाखवायला पाहिजे. आपली पाहण्याची इच्छा आहे, का दाखवत नाही? कारण त्या ठिकाणी दोष आलेला आहे, सौक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून ते आपल्याला दिसत नाही. नंतर समनाविहाराच, दुधामध्ये तूप नाही का? आहे, पण दिसतं का? नाही का? समानाविहाराचा हा दोष आहे.
कधी कधी या पडद्याच्या पलीकडे कुणीतरी आहे, तिथे आहे, आवाज येतोय, पण आपण त्याला पाहू शकत नाही. व्यवधानात नावाचा दोष आहे. असे 8 दोषापैकी एक जर दोष असला तर देखणे दाखवणारे हे तिघे दाखवू शकत नाही. म्हणजे कैमुतिक न्यायाने दृश्य पदार्थात जर 8 पैकी एखादा दोष आला तर ही दाखवायला समर्थ नाही. तर मग न दिसणारा, ज्याला रूपच नाही, नाम रूप संबंधो ज्या टिक्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादो वस्तुशी नाही, मग अशा ब्रह्मवस्तूचं, आत्मवस्तूचं दर्शन करून देण्याकरता ही तिघेही समर्थ नाही. कोण? रवी, दीप, अंधिरा. मग ते दाखवणारे कोण आहे? अदृश्य दृश्य. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराने अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये दृश्य कार्य कारणाचा दृष्टांत दिला आणि उत्तरार्धामध्ये दृश्य कारण आणि अदृश्य कार्याचा सिद्धांत प्रतिपादन केला. विठ्ठल थोडस एकाग्र होऊन वेदांत थोडस आपण जास्त नाही, पण एक एवढ्या चरणाच्या भावाकरता थोडस, पण एकट्याला बोललं तर ते मला काय सांगितलं हे मलाही कळणार नाही, तुम्ही काय ऐकलं ते तुम्हालाही कळणार नाही. पण आपण सर्वजण जर खेळीमेळी वातावरणात जर बघितलं तर ते माझ्याही काही बदली पडेल इतक्या दूरचा प्रवास, आणि आपल्याला सुद्धा ते काहीतरी कळण्याचा आनंद भेटेल. तर हे 4 शब्द आहेत: कार्य, कारण, दृश्य, अदृश्य. त्यातला पहिला शब्द काय? कार्य, दुसरा कारण, तिसरा दृश्य आणि चौथा आहे अदृश्य. अशी 4 शब्द. तर कारण कशाला म्हणतात, कार्य कशाला म्हणतात, दृश्य कशाला म्हणतात आणि अदृश्य कशाला म्हणतात, याच्यात शास्त्रातल्या छोट्या छोट्या व्याख्या. प्राग अभाव प्रतियोगित्व कार्यत्व. प्राग अभावाचा जो प्रतियोगी असतो त्याला कार्य म्हणतात. ही कार्याची व्याख्या आहे. कारण कशाला म्हणतात? अन्यथा प्रसिद्धत्वे सती नियत पूर्व भावित्व कारणात्व. जे अन्यथा सिद्ध नसून कार्याच्या निर्मितीपूर्वी नियत रूपाने उपस्थित असावं लागतं, त्याला कारण असं म्हणतात. दृश्य कशाला म्हणतात? इंद्रिय गोचरत्व दृश्यत्व. आणि अदृश्य कशाला म्हणतात? इंद्रिय अगोचरत्व अदृश्यत्व. सरळ सरळ अर्थ आहे. जे अगोदर आहे ते कारण आहे, पश्चात दिसतं ते कार्य आहे, दिसणारं ते दृश्य आहे आणि दिसत नाही ते अदृश्य आहे. पण याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. कधी कधी कार्य कारण दोन्ही दृश्य असतात, केव्हा केव्हा कारण कार्य दोन्ही अदृश्य असतात, केव्हा केव्हा कारण अदृश्य कार्य दृश्य असतं, आणि केव्हा केव्हा कारण दृश्य कार्य अदृश्य असतं. किती प्रकार झाले? 4 प्रकार झाले. थोडीशी मला मदत केली आपण थोडस एकाग्र होऊन, तर असं एक प्रकार आपण मागे बोललो तसं बोलूया. तर पहिला प्रकार इकडली गुणीजन, दुसरा प्रकार इकडली गुणीजन, तिसरा प्रकार ही ज्येष्ठ नागरिक, चौथा प्रकार इकडली, असं घेऊन आपण चालूया. तर पहिला प्रकार आहे दृश्य अदृश्य. तुम्ही आपण इकडली बोलतो. दुसरा प्रकार आहे अदृश्य दृश्य. तिसरा प्रकार आहे अदृश्य अदृश्य आणि चौथा प्रकार आहे दृश्य दृश्य. पहिला प्रकार काय मग? दृश्य अदृश्य. हा, अदृश्य दृश्य बोला, मोठ्याने बोला. अदृश्य अदृश्य एवढंच. आणि दृश्य 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 दृश्य. त्यात थोडासा आणखी 2 शब्द काय होतं आपल्याकडे? दृश्य अदृश्य. तर दृश्य कारण आणि अदृश्य कार्य असे एवढं त्यात आता ऍड करा थोडस. काय काय? दृश्य कारण अदृश्य कार्य. तुम्ही दृश्य अदृश्य कारण आणि दृश्य कार्य, आणि तुम्ही कारण कार्य दोन्ही अदृश्य, आणि आपल्याकडे आणखी सुलभ कारण कार्य दोन्ही दृश्य. चला, पहिला प्रकार दृश्य कारण अदृश्य कार्य. दृश्य कारण अदृश्य कार्य. दुसरा प्रकार
हा? अदृश्य कारण दृश्य कार्य. तिसरा प्रकार दोन्ही कारण कार्य दोन्ही अदृश्य आणि आपल्याकडे कारण कार्य दोन्ही दृश्य. तर पहिला प्रकार आहे अदृश्य दृश्य कारण आणि अदृश्य कार्य. कारण दृश्य आहे आणि कार्य अदृश्य आहे. त्रिविध तापाची झाली ओढ तापाची झाली ओढवण देखील या चरण वैष्णव. आणि दुसरं वचन बोलतो पाप ताप दैन्य जाय आणि आपला तुमचा प्रकार होता कारण कारण दृश्य आणि कार्य अदृश्य आहे ना. तर बघा संतांची भेट हे कारण आहे, संतांच्या चरणाचं दर्शन हे कारण आहे आणि पाप ताप दैन्याची निवृत्ती हे कार्य आहे. संतांचं दर्शन संत चरण रज लागता वासनेचे बीज या तिन्ही प्रमाणामध्ये संतांचं चरण संतांचा संग हे कारण आहे ते दृश्य आहे. संतांचं चरण रजही दिसतात, संतांचे चरणही दिसतात, संतांचं आलिंगनही प्रतिक्रिया येते. तिन्ही कारण दृश्य आहे. पण पाप ताप दैन्याची निवृत्ती, त्रिविध तापाची निवृत्ती आणि वासनेची निवृत्ती हे कार्य अदृश्य आहे. पहिला प्रकार कारण काय झालं, कारण आहे दृश्य आणि कार्य आहे अदृश्य. पहिला प्रकार. आपल्याकडे दुसरा प्रकार होता अदृश्य कारण आणि दृश्य कार्य. विठ्ठल विठ्ठल अदृश्य कार्य दृश्य. प्रारब्ध हे कारण आहे. दिसलं कधी प्रारब्ध काळ मुर खुज ठेवणं जाड वरड प्रारब्ध कारण दिसत नाही. पण अन्नमान धनरूपी कार्य हे आपल्याला प्रतिक्रिया येतं. अन्न प्रतिक्रिया येतो, मानही प्रतिक्रिया येतो, धनही दिसतं. म्हणजे कार्य दिसतं, कारण दिसत नाही. दुसरं माऊलीची होय वसंताची रिगवणे झाडाशी साजेपणे विकुटम करवतात. वसंताची निगवणे झाडाशी साजे. एकदा वसंत ऋतूचं आगमन झाल्याच्या नंतर वन राहिलं भर येतं. मग वसंत ऋतू आपल्याला दिसतो का? वसंत रूपी कारण दिसतं का? नाही. पण त्याचं कार्य वन राहिला आलेला बहर हा दिसतो. किंवा कलियुगाच्या मुळे झाले सत्याचे वाटोळे. ऐका कलीचे महिमा असत्याशी रिजले जर पापा देते अनुमोदन करते हिरण संताची. कली दिसत नाही, कलीचं आगमन दिसत नाही, पण त्याचं कार्य मात्र आपल्याला प्रतितीला येतं. म्हणजे वसंत कली प्रारब्ध तिन्ही कारण अदृश्य आहे. पण अन्नमान धन हे प्रारब्धाचं कार्य दृश्य आहे. वनराईला बहर हे वसंताचं कार्य दृश्य आहे.
आणि कलीमुळे होणारं वाटोळ हे दृश्य आहे, कारण अदृश्य आहे. विठ्ठला विठ्ठला. आपण गेलात घरी, कसं होतं आपल्याकडे दोन्ही दृश्य, कारणही दृश्य आणि अदृश्य, दोन्ही अदृश्य, बरोबर ना. कारणही अदृश्य आणि कार्यही अदृश्य. कृपा कटाक्ष निहारिले आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले, आपुले पदी जोडील्या पुण्याची आराधी, पारच्या सुखाची, पारच्या सुखाची नाही रेखा, पारच्या पुण्याची, पारच्या पुण्याची नाही रेखा. आपल्या परी बैसविले, बाप रूपा देऊन विठ्ठले, भक्ता दिसले वरदान. कृपारूपी कारण दिसते का? कृपारूपी कारण दिसत नाही. आणि जे आत्मरूपी पदावर बसवलं ते आत्मपद तरी दिसतं का? आत्मपदरूपी कार्य तेही दिसत नाही. नाही म्हणजे आम्हाला कृपा दिसते, शिष्य बसलेला असतो, गुरुजी अशी वरून करतात, भिवू नकोस मी तुझ्या, आणि मग असं फोकस येतो. तर ती आत्मरूपी कला आहे, विज्ञानाची कला आहे. कृपा ही दिसणारी वस्तू नाही, कृपारूपी कारणही दिसत नाही आणि त्याचं कार्य आत्मरूपी पदही दिसत नाही. दुसऱ्या प्रमाणामध्ये काय प्रमाण काय म्हटलं आपण आता? दुसरं जोडल्या पुण्याची राशी, भारत्या भाग्यासी नाही लेखा. तर ते भाग्य आणि पुण्य, ते सुख म्हटलं की सुखही, भाग्यही, पुण्यही. सुख आणि पुण्य कार्य आहे आणि भाग्य हे कृपाचं कारण आहे. हे दोन्ही दिसत नाही, दोन्ही अदृश्य, कारण कार्य दोन्ही अदृश्य. आणि आपल्याकडे होतं दोन्ही कारणही दृश्य आणि कार्यही दृश्य. माऊलीच्या दोन ओव्या मला आठवतात. त्यातली पहिली ओवी आहे, भूमी आपले स्वयंभर, काय घड्या गाडग्याची निगती कोंब, आणि ते कुलावतीचे गर्भ म्हटले की कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी, वेळीये तयाची लिखी कापडू झाला. या दोन्हीचा अर्थ आहे, मृतिका हे उपादान कारण आहे आणि घट हे त्याचं कार्य आहे. तंतू हे उपादान कारण आहे आणि पट वस्त्र हे त्याचं कार्य आहे. तर तंतुरूपी कारण दिसतं की पटरूपी कार्य दिसतं? दोन्ही दृश्य, दोन्ही दिसतं. मृतिकारूपी कारण दिसतं तर घटरूपी कार्य दिसतं? दोन्ही दिसतं, म्हणजे दोन्ही दृश्य. तसं आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये दृश्य कार्य कारणाचं दृष्टांत आहे. रवी, दीप, हिरा हे तिन्ही दृश्य आहे. आणि जे विश्वातले व्यष्टी समष्टी जगत दाखवतात ते दृश्य आहे. म्हणून रविदीप हिरा दाविती देखडे दाखवणारे कोण? रविदीप हिरा. आणि काय दाखवतात? देखडे दाखवतात. म्हणजे कारणही दृश्य आणि कार्यही दृश्य आहे ना आपला प्रकार दृष्टांत. पण सिद्धांत अदृश्य दर्शने संतांच्या. दाखवणारे संत कसे आहेत? दृश्य आहे. पण जे दाखवतात ते मात्र अदृश्य आहे. म्हणजे दृश्य कार्यकारणाचा दृष्टांत आहे आणि दृश्य कारण आणि अदृश्य कार्याचा सिद्धांत आहे. विठ्ठल श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये एक शंका येऊ शकते. कशी? जर रविदीप हिरा दृश्य आहे, दाखवतं दृश्य, दृश्य कार्यकारण, दृश्य कार्य याच्यात आम्हाला संदेह नाही. पण दाखवणारे संत कसे? दृश्य. आणि दाखवतात ते अदृश्य.
मग जे दाखवतात ते जर अदृश्य असेल तर दर्शन कसं? अदृश्य दर्शने संतांच्या. कोणाचं दर्शन? अदृश्याचं. कोणाच्या दर्शनाने? संतांच्या. म्हणजे संतांच्या दर्शनाने अदृश्याचं दर्शन होतं. अदृश्याचं दर्शन होत असेल तर ते अदृश्य कसं? आणि अदृश्य असेल तर त्याचं दर्शन कसं? तुम्ही बोलत का नाही? का बोलत नाही? वाचता का नाही? बोलत का नाही? ते म्हणाले बोलू कसा? माझ्या तोंडात जीभ नाही. हे कशाने बोलले? जिभेने बोलले. मग त्यांच्या तोंडात जीभ नाही हे सिद्ध झालं का आहे हे सिद्ध झालं? आहे सिद्ध झालं. तसं तुम्ही अदृश्य म्हणत असाल आणि दर्शन म्हणत असाल, दर्शन होत असेल तर ते काय नाही? अदृश्य नाही. आणि अदृश्य असेल तर त्याचं दर्शन होणार नाही. तुम्ही अदृश्यही म्हणतात पुन्हा दर्शनही म्हणतात म्हणजे होतो व्याघात नावाचा दोष येतो. अदृश्य असेल तर त्याचं दर्शन कसं? दर्शन होत असेल तर ते अदृश्य कसं? तर इथे वदत व्याघात दोष नाही. ते अदृश्य असूनही त्याचं दर्शन आहे आणि दर्शन असून सुद्धा ते अदृश्य आहे. हे तर संतांचा महिमा आहे. हा तर संतांचा विशेष आहे. हे तर संतांचं अलौकिकत्व आहे. हे तर संतांचा स्वरूप महिमा आहे. आपली दृढ भावना झालेली आहे. प्रमात्याने प्रमाणाच्या द्वारा प्रमेयाला विषय केलं तर मग त्याचं दर्शन झालं. प्रमात्याने प्रमाणाद्वारा प्रमेयाला विषय नाही केलं तर मग दर्शन नाही झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या दर्शनाची त्रिपुटीच्या द्वारा आपल्याला सवय आहे. आता प्रमाता प्रमाण प्रमेय अगदी 3 शब्द आता तर वाचली. आणखी 5 मिनिटं घेतली चालेल का? म्हणजे थोडासा एवढा विषय पूर्ण करून आपण थांबू. तर पाहणारा जो आहे ना त्याला प्रमाता म्हणतात. ज्याच्याद्वारा पाहतो त्याला प्रमाण म्हणतात आणि ज्याला पाहतो त्याला प्रमेय म्हणतात. मी एकदा पुन्हा बोलतो नंतर बोलण्याची जबाबदारी तुमची. जो पाहतो तो प्रमाता, ज्याच्याद्वारा पाहतो ते प्रमाण आणि ज्याला पाहतो ते प्रमेय. ज्याला पाहतो ते प्रमेय बरोबर आहे. ज्याच्याद्वारा पाहतो ते प्रमाण बरोबर आहे आणि जो पाहतो तो प्रमाता बरोबर आहे. आता मी पाहत असेल तर मग कोण? प्रमाता. मी डोळ्याच्या द्वारा पाहतो, डोळा कोण? प्रमाण. आणि मी या माईकला पाहतो, माईक काय? प्रमेय. कारण ज्याला पाहतो ते प्रमेय, ज्याच्या द्वारा पाहतो ते प्रमाण, जो पाहतो तो प्रमाता. अंतकरण अवच्छिन्न चैतन्य प्रमाता असतो. अंतकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य प्रमाण असतं आणि विषय अवच्छिन्न चैतन्य प्रमेय असतं. आणि या त्रिपुटीच्या द्वारा पाहिलं दर्शन झालं की आपल्याला वाटतं दर्शन झालं. पण या त्रिपुटीच्या द्वारा त्रिपुटी बाजूला सारल्याशिवाय एक दर्शन होत नाही, ते अदृश्याचं दर्शन. आणि ते संत करून देतात. ज्ञानोबा तेही सांगतात, पाहता पाहणी दुरी सारुनिया, पाहता पाहणी दुरी सारुनिया, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. पाहता प्रमाता, पाहणे प्रमेय, हे बाजूला सारून त्याला पाहणं हे त्या अदृश्याचं दर्शन आहे. आणि मग आता ते अदृश्य आहे तरी त्याचं दर्शन आहे. आणि दर्शन असून ते अदृश्य आहे, अदृश्य असून ते दर्शन आहे. पण दर्शन असून अदृश्य कसं, अदृश्य असून दर्शन कसं? त्रिपुटी द्वारा केलेलं दर्शन ते दर्शन नाही. ते विषयगत प्रत्यक्ष नाही, ते ज्ञानगत प्रत्यक्ष आहे. विठ्ठल कानाने पाहता का डोळ्याने पाहता? डोळ्याने पाहता. तुमचा डोळा तुम्हाला आरशा वाचून दिसतो का? नाही. मी जर म्हणालो अजय महाराज तुम्हाला डोळाच नाही, तुम्ही ऐकून घ्याल का? नाही. तुम्ही म्हणाल, तुम्ही म्हणा नाही तर तुमची बा म्हणा. ज्या अर्थी मी तुम्हाला पाहतो त्या अर्थी माझा डोळा डोळ्याच्या जागेवर आहे हे कळणं, हेच ते डोळ्याला पाहणं नाही का? त्याला म्हणतात ऋषी ज्ञान. तसं माऊलीची ओवी आहे, जयाजी आला करवते, जयाजी पुढे मागवते, दिसते नवीन दिसते अदृश्यचे. ते मीच आहे हे कळणं हेच त्या अदृश्याचं दर्शन आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नसतं हे कळणं हे सुद्धा त्याचं दर्शन आहे. कसं त्याचं? सुरी काय करते? कापते. सुरी कापते. तर सुरी सुरीला कापते का? नाही. का कापणं हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून सुरीहून भिन्न सगळ्या फळाला ते कापते, पण सुरी सुरीला कापत नाही. जीभ चाकते, चाकणे जीभीचं स्वरूप आहे. पण जीभ जिभेहून भिन्न इंद्र शरीर रसाला चाकते. कडू, गोड, खारट, तुरट, तिखट, आंबट सगळं कळतं. पण जीभ जिभेला चाकते का? उत्तर नाही. का? चाकणे तिचं स्वरूप आहे. तसा डोळा सगळ्याला पाहतो का? डोळा डोळ्याला पाहतो का? नाही. का? पाहणे त्याचं स्वरूप आहे.
तसं ते अदृश्य त्याच्यामुळे सगळ्याचं दर्शन होतं, पण त्याचं दर्शन होत नाही का? कारण दर्शन हे त्याचं स्वरूप आहे. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होईल कसं? मग आता बघा, आपला डोळा आपल्याला आरशावाचून दिसत नाही, पण आपल्याला जर असं कळालं ज्या अर्थी मी समोरच्याला पाहतो त्या अर्थी माझा डोळा डोळ्याच्या जागेवर आहे, हे कळणं हे डोळ्याला पाहणं नाही का? हे कळणं हे डोळ्याला पाहणं नाही का? पण हे पाहणं कसं आहे? त्रिपुटीच्या द्वारा पाहणं आहे का त्रिपुटी बाजूला सारून पाहणं? त्रिपुटी बाजूला सारून पाहणं. तसं ती त्रिपुटी संत बाजूला सारतात. तदेव तत् नवे तदेव त्वम नवे तत्त्वमसि, ते तूच आहे असं संतांनी कळून देणं हे त्या आदर्शाचं दर्शन आहे. पण मग संतच का करून देतात? आपले आई वडील का करून देत नाही? आणखी दुसरे का करून देत नाही? संतच का करून देतात? याचं एक वेदांताची एक छोटी प्रक्रिया आहे, 1 मिनिटात सांगून आपण थांबू. तर वेदांतामध्ये समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. सत्ता 3 असतात: पारमार्थिक, प्रातिभासिक आणि व्यावहारिक. एकेका वाक्यात बघा, ज्याचा अवस्थांतराने बाध होतो त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. ज्याचा ज्ञानांतराने बाध होतो त्याची व्यावहारिक सत्ता असते. आणि अवस्थांतर होते नंतर ज्ञानांतर होते जे निरंतर असतं त्याची पारमार्थिक सत्ता असते. आणखी सोपं बोलतो, जागृती अवस्था व्यावहारिक सत्ता, स्वप्न अवस्था प्रातिभासिक सत्ता आणि सुषुप्ती अवस्था ही पारमार्थिक सत्ता. आणि जागृतीत आपल्याला तहान लागली तर जागृतीत पाणी पिता येतं, पण स्वप्नात तहान लागली तर हे पाणी पिता येईल का? नाही का? तिथलेच पाणी लागेल. माऊलीची ओळी आहे, स्वप्नीची घाया ओखद चिवोची धनंजय, तेवी ज्ञान मुळया तेवी आज्ञान मुळया ज्ञानाची खळग. जसं आपल्याला स्वप्नात तहान लागली तर पाणी कुठलं लागतं? स्वप्नातलंच लागतं, ते जागृतीत चालत नाही. तसं ते अदृश्य तत्व पारमार्थिक सत्तेत नाही. अदृश्य तत्व त्या सत्तेत आहे, पारमार्थिक सत्तेत आहे. मग त्याचं ज्ञान करून देण्याकरता व्यावहारिक सत्तेतली वस्तू गुरु उपयोगाचे नाही, त्याला पारमार्थिक सत्तेतलीच व्यक्ती लागते. आणि पारमार्थिक का ते सत आहे. सत म्हणजे त्रिकाल बाधित सत, त्या त्रिकाल बाध्यातून सत्यातून ज्याचा त्रिकाल बाध होते त्याला सत म्हणतात. असं सद्रूप ते परमात्मा तत्व आहे. आणि संत कसे आहे? सद्रूपच आहे. संत हा अनुस्वार का आला? तुमची आमची दया, तुमची आमची करुणा त्यांच्या अंतकरणात, म्हणून ते अनुस्वार आहे. म्हणजे करुणा उपाधी लागली म्हणून ते सत्संत झालं. पण सत्संत जरी झालं तर औपाधी भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नाही, म्हणून ते संत काय? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दिनजन. ब्रह्म कोणत्या सत्तेत? पारमार्थिक सत्तेत. ते ब्रह्म म्हणजे अदृश्य आणि ब्रह्ममूर्ती संत, म्हणून ते समसत्ताक असल्यामुळे त्याचं आपल्याला दर्शन करून देऊ शकतात. अदृश्य दर्शने संतांचे. आता बाकी विषय होणं शक्य नाही. एक उपक्रम आणि उपसंवाद हे 2 चरण आणि मधल्या 4 चरणाचा आपण सरळ शब्दशः अर्थ सांगितलेलाच आहे. पुन्हा इकडल्या भागात कधी योगायोगाने आलो म्हणजे येण्याकरता ठेवले असा त्याचा अर्थ नव्हे. पण कधी आपला योग आला तर आपण त्या बरोबरी चरणाचा भाव पाहू. कारण ही सगळीच गुणीजन मंडळी आपण प्रत्येक ठिकाणी शक्यतो असतोच, तर त्यावेळेला आपण त्याचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. झालेली शब्द सुमन आपण सर्व माता भगिनी, आपण ज्येष्ठ नागरिक आणि सर्व गुरुतुल्य असणारी माझी गोड असणारी वैष्णवी मंडळ आपण सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान परमात्मा, पवन सुत हनुमंतराय, भगवान ज्ञानोबराय, भगवान परशुराम यांच्या चरणांनी शब्द सुमन समर्पित करू. आपण चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. सगळ्यांनी वर हात करायचा आणि 2 भजन घेऊ. थोडक्यात चाल होईल आणि मग कार्यक्रमाला सांगतो. हरी हरी गोपाल कुमार.
विठ्ठल